वाचलोय, पायामुळे मी पळालो, म्हणजे मी सिंहाच्या तडाख्यातून वाचलो, पण शिंगामुळे गुंतलो. तसं आपलं असं झालंय, परपंचामध्ये देवाने गुंतवलं नाही, आपण गुंतून घेतलंय. आपण कोणी सांगितलं होतं तुम्हाला एवढी इस्टेट वाढवायला? काय गरज काय होती तुम्हाला एवढी इस्टेट वाढवायची? गरज काय? बरं काय संगण यायचंय? बरं ज्यांच्यासाठी तुम्ही कमावलंय ते कुठं सुईचे? तुम्ही तिन्ही मुद्द्याचा विचार करा. येताना आपण काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ते सुईचे नाही ना, ते म्हणायला सुद्धा तयार नाही माझ्या बापानं कमावलंय. माझ्या बापानं कमावलंय हे तर म्हणत नाहीत, पण ते बाप आयतावर बापाचे ठूत सुद्धा नाहीत. आता बापानं कमावलेली इस्टेट जर मुलगा बापाचे खत विकत असेल तर बापानं पाप का करावा आणि देवाला दोष द्यायचा? माझं वाईट झालं, माझं वाईट झालं, माझं वाईट झालं, माझंच पोरं असं आलं. हे भिकार विचार डोक्यातून काढून टाका. एक वाक्य मरेपर्यंत लिहून ठेवा सगळी माणसं, आणि झोपेतून उठल्यावर रोज वाचीचा, भिंतीवर लिहा घरात. देव कधी कुणाचं वाईट करत नाही, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण ज्याच्या त्याच्या कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही.